ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते. नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर शब्द हे कधी कधी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असतात आणि अशाच काही वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या बिग बॉस मराठी सीझन 6 मधल्या स्पर्धक दिव्या शिंदे आज आपल्या सोबत पॉडकास्ट मध्ये सहभागी झाल्यात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी काय घडलं होतं. नमस्कार. जय भीम, जय शिवराय. जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्राला. तुम्ही आता एक शब्द वापरला की शब्द हे तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असतात आणि ते किती कुणाला लागू शकतात ह्याचा अंदाज तर आता अख्ख्या महाराष्ट्राला लागलाच असेल. म्हणून शस्त्र कधी न घेतलेलंच बरं. शब्दांनीच तुम्ही समोरच्याला गार करायची ताकद ठेवता, जे की आत्ता महाराष्ट्राने बघितलंच. झालं असं होतं की पूर्ण बिग बॉसचं जे 4 आठवडे चालू होते, बऱ्याचशा लोकांना माहित होतं की माझं प्रोफेशन वगैरे काय आणि मी काय करते. सो त्यांनी एक पोक करायचं असतं की ही भाषणासारखी बोलते, भाषण करते. मी खूप वेळा त्यांना हे समजवण्याचा प्रयत्नही केला की असं काही बोलू नका, कारण मला जो मांडणारा वर्ग आहे, काही लोक आहेत, मे बी त्यांना चुकीचं वाटू शकतं की हे ताईंच्या विरोधात आहे, ताईंच्या विचारांच्या विरोधात आहे, ते चुकीचं नको घ्यायला, म्हणून तुम्ही प्रोफेशन पर्यंत जाऊ नका. आणि चांगली गोष्ट आहे ना, भाषणासारखी बोलते मी. नॉर्मल तर भाषणासारखी नाही बोलणार ना. 24 तास माणूस थोडी भाषणासारखं बोलेल. आणि प्रत्येक वेळेस मी त्यांना समजवायचा प्रयत्नही केला. मग त्यांनी असं केलं की काही लोक होते तिथं की असं करायचा प्रयत्न करत होते की हिला पॉइंट वरती आपण नॉकआउट करू म्हणजे आपली इज्जत वाढेल. म्हणून ते मला मुद्दामून चिटकायला यायचे की तू फार एक्सप्लेन करते, हे करते, ते करते. तर माझं असं होतं की माझे मे बी चळवळीचे शब्द येऊ शकतात किंवा वाचनातले वेगळे शब्द येऊ शकतात जे तुम्हाला नाही कळणार. तर माझा एक चांगला हेतू होता की मे बी तुला नाही कळलं तर मी तुला एक्सप्लेन करतेय. मग तुला नाही ऐकायचं तर तू जाऊ शकतेस ना, तू पण तर थांबतीयस ना तिथे. आणि असं झालं की मी त्यांना सांगत होती की मी बाहेर कशी आहे. सो जर मी हे म्हणते की मी बाहेर कशी आहे, तर मी जेही बोलेल ते बाहेरच्यांनाच घेऊन बोलेल ना, बाहेरच्या परिस्थितीला घेऊन. तुमच्यावर डिपेंड करतंय की तुम्ही काय घेऊन पळताय. बघ, मी नेहमी सांगत आले की मी काय बोलले ह्याची जबाबदारी मी घेते, पण तुम्ही काय समजलात ह्याची जबाबदारी माझी कधीच नव्हती आणि मी ती घेणारही नाहीये. तुम्ही अर्ध्यामध्येच घेतलं, तुम्ही पळाले, तुम्ही ते शब्दांचा विचित्र अर्थही केला, जो की तुम्ही मला नंतरनं हे विचारताय की तुम्ही धमकी देताय का. तर आपण असं म्हणतो ना की तुला जे समजायचं तू समज, तुला जे घ्यायचं तू ते घेऊन टाक. तर त्यांनी मला असं बोलल्या की तू ही धमकी देते का. म्हटलं तुला धमकी वाटते का, तर तू धमकी समज. त्या जर मला असं बोलल्या असता की तू हे वैचारिक सांगते, की मी म्हटलं जा, तुला वैचारिक वाटतंय तर तू वैचारिक घे. आणि तो सिनारिओ असा होता की फारशा गोष्टी त्यांनी दाखवलेल्या हेच आम्हाला नाहीये. जाणून घ्यायचं की असं नेमकं काय घडलं होतं की ज्याकडनं तुझ्याकडनं ह्या गोष्टी निघाल्या बाहेर. सतत एक गोष्टी त्यांना ऐकायच्या होत्या माझ्याकडून की मी बाहेर कायच आहे. मग मी दाखवलं मी बाहेर काय आहे. म्हणजे मी बोललंही होतं की ज्या दिवशी मी बाहेर काय हे दाखवेल त्या दिवशी तुम्हाला झोपा येणार नाही. आणि तेच झालं. मग आपण एकतर तेवढे बुद्ध्यांक तुमचा वाढवा की तुम्हाला मी काय बोलते ते कळेल, नाहीतर मग माझ्या नादीच लागू नका. आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे. धमकी अशी असते की मी तुला मारेल, तुझ्या पोटात चाकू घालेल किंवा तलवारीने तुला मारेल, ही धमकी असते. मी बोललं की मी तलवार फिरवेल जशी ती तुम्ही हे कराल. म्हणजे आता समज तू जर माझ्याशी वैचारिक लढाई लढली तर मी वैचारिकच लढणार आहे ना, मी हातात तलवार थोडी घेऊन हे करणार आहे. माझी पार्श्वभूमी बघा, मी काय करते बघा, आणि मग तुम्ही माझ्यावरती ब्लेम करा ना. इतकाच सिनारिओ होता तो. मग हे बिग बॉस वगैरे तुम्ही जर तुमच्याकडे आलं तर इथे जाण्याची म्हणजे तुमची काय तयारी होती आणि काय स्ट्रॅटेजी होती का, जर बिग बॉस हा शो जर तुम्ही इथे करणार होता. मी याच्या आधी बिग बॉस कधी बघितला नव्हता. माझी स्ट्रॅटर्जी जर बोलशील तर माझं इतकंच होतं की मला एक स्टेज भेटतो जिथं आपण स्वतःला रिप्रेझेंट करतो एक चांगला माणूस म्हणून, एक महाराष्ट्रातली व्यक्ती, एक मुलगी म्हणून जी शिवशाहू फुले विचारांची आहे. माझ्या डोक्यात इतकंच होतं. मी ज्या जातीतून आली आहे, तर मला असं होतं की अरे, एखादी मुलगी इतक्या ह्याच्यावरती जातीये आणि लोक मला बघणारही आहेत. तर माझ्या मनामध्ये तो आनंदही होता की मी तिथपर्यंत चालली आहे. स्ट्रॅटर्जी म्हणायला जाशील तर एक खेळ असतो आणि त्या खेळामध्ये तुम्ही पूर्ण झोकून देता. देर इज नो स्ट्रॅटर्जी ॲट ऑल. तुम्ही जसं आहे त्याच्यामध्ये, आणि मला माहितही नव्हतं तिथे काय होणार आहे, कसं असेल, काय चाललंय.
जे समोर येईल त्याला आपण सामोरे जाऊ इतकंच होतं फक्त. या बिग बॉसच्या घरात नेमक्या गोष्टी कशा असतात, काय करतात, म्हणजे आम्हाला आणि प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं असेल की त्या वातावरण कसं आहे तिथलं. म्हणजे आता तुझं तर नातं सगळ्यांशी झालंच असेल, तू बोलली वगैरे असशील, तर ते सगळे स्पर्धक कसे आहेत आणि तिथलं वातावरण कसं आहे, जेवणाचं झालं, जेवण वगैरे तुम्ही लोक बनवता, तर तिथली स्वच्छता वगैरे कशी काय? आम्ही जेवण बनवत होतो आणि पहिले 17-17 जणांचं जेवण बनवत होतो. 50-50 चपात्या लाटत होतो एक टाइमला. आणि एक प्रमाणामध्ये एक राशन येत होतं आणि त्या राशनमध्ये तुम्हाला एक वीक काढायचा म्हणजे काढायचाच आहे. मग कधी-कधी असं व्हायचं की तुम्ही दुपारचं जेवताय, संध्याकाळचं जेवत नाहीये, असं होत होतं. आणि त्यामध्ये त्यांचं होतं की गोल्डन राशन कार्ड, ब्रॉन्झ रेशन कार्ड वगैरे सगळं. मग काही-काही लोकं संध्याकाळचे जेवतही नव्हते. कारण नव्हतंच तितकं. आणि स्वच्छतेचं म्हणशील तर ते आम्हीच करत होतो. फक्त बाहेर येऊन उंदरं वगैरे यायचे, जरा फिरायचे तिथे. काही लोकांना इन्फेक्शन पण झाले. आजारी पडायला सुरुवात झाली ते प्रचंड लोकं आजारी पडले तिथे. सोनालीला इन्फेक्शन झालं, स्किन इन्फेक्शन तिला झालं. त्याच्यानंतर मी आजारी पडले. मग आयुष संजीव तोही आजारी पडला. भरपूर लोकांना काही ना काही हेच होतं आणि तिथं व्हेंटिलेशन वगैरे काही नाहीये. काहीच नाही. तिथल्या तिथंच सगळं. तर ते तसं होत होतं मग. मग तुम्हाला शो मध्ये आल्यावरती असं काय तुमची काळजी वगैरे काही घेण्यात नाही आली किंवा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोकांनी साईन केला असेल तर त्यात ह्या गोष्टी अशा काही मेन्शन केल्या नव्हत्या? त्यामध्ये केल्याही होत्या, पण ते जे डॉक्टर येत होते, म्हणजे आता समज मी मी सांगते की मला हे होतंय आणि डॉक्टर येतात आहे. पण डॉक्टर एक्झॅक्ट आपले घरचे म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर्स कसे असतात, की बाबा हिला हे होतंय, हिला इंजेक्शन्स देऊ, सलाईन देऊ किंवा हिला टॅबलेट्स वगैरे देऊ. ते जायचे तपासून, मग आमच्या डॉक्टरांना सजेस्ट करायचे आणि मग 1 दीड 2 3 तासानंतर टॅबलेट्स वगैरे यायच्या. एकदम लेट यायच्या आणि माझ्या बाबतीत तर असंच झालं. मी 2 दिवस आजारीच होते. 2 दिवसानंतर इंजेक्शन वगैरे दिले आणि सोनालीचं पण असंच झालं, की त्या डॉक्टरांना कळतच नव्हतं तिला काय झालंय. मग ती कंटाळली होती, की मला रॅशेस झालेत, इचिंग होतीये, मला त्रास होतोय. मी त्या डॉक्टरला सांगतेय, आज ह्या टॅबलेट देतोय, उद्या त्या टॅबलेट देतोय, परवा त्या टॅबलेट दिल्या. असंच चालू होतं. आणि आपण त्या मुद्द्यावर येऊ की तुमचं जे वक्तव्य आहे ते बाहेर गेलंय, तर तुम्हाला असं वाटतंय का ते चुकीच्या पद्धतीने दर्शवलं गेलं किंवा आम्हाला प्रेक्षकांना दाखवण्यात आलं? एक्झॅक्टली. तुम्ही अर्धीच क्लिप दाखवली आहे. तुम्ही पूर्ण दाखवा. ज्यावेळेस मी ते बोलली आणि समोरचा माणूस जेव्हा उठतोय आणि बोलतोय, की "अरे ही धमकी आहे, अरे ही धमकी आहे." तर तुमचं पहिलं कर्तव्य हे समोरच्या माणसाला फुल स्टॉप पर्यंत बोलू देणं. तुम्ही अर्ध्यात उठणार आणि काहीही घेऊन पळणार तर ते माझ्यावरती नाहीये. तुम्ही पूर्ण ऐकायला हवं. त्याच्यानंतर माझा ग्रुप जो होता तो माझ्याजवळ आला. मी त्यांना समजावते, की "हे बघ मला बोलू दे. माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घे." इव्हन मी बिग बॉसला पण सांगते, की "तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या." तो एक डायलॉग फॉर्ममध्ये होता आणि जर मी हे म्हणतीये अधोरेखित करून, की मी बाहेर अशी आहे, की हातामध्ये तलवार घेऊन वावरते. अरे माझी पार्श्वभूमी ही आहे, की मी शब्दांना उपमा देते. तर मग तुम्ही कसं समजणार, की ही खरं-खरं तलवार घेऊन तुम्ही बघा तर पेजवरती काय चालू आहे. माझे भाषण बघा, माझे डायलॉग्स बघा. तुम्ही कसे म्हणू शकता, की हिने खरं-खरं तलवारीचं हे. धमकी अशी नसतात देत. धमकी जर करायचंच असतं ना, तर कोणी सांगून नाही करत. असं असतं आणि धमकी अशी नसते. धमकी अशी असते, की तुला मारून टाकेल. कुठल्याही व्यक्तीचं मी नाव घेतलेलं नाहीये. कुठल्याही व्यक्तीला मी मारेन बोललेली नाहीये. कुठल्याही व्यक्तीला मी म्हटली नाही, की तुझ्यावरती तलवार हे करल, चालवल. मी काय बोललं, जसे तुम्ही माझ्या वरती आल. पण ते बाहेरचं होतं. मी अजूनही क्लिअर करते. मी त्यांना गृहीतच धरलं नव्हतं, की दिव्या शिंदे सरकार बाहेर अशी आहे, की मी हातामध्ये तलवार घेऊन वावरते. ती तलवार मी डोक्यात ठेवेल, की कोण कसं माझ्यासोबत वागलंय आणि तशी ती तलवार चालवेल. तर मी असं कुठे म्हटलं, की मी घरातल्या लोकांसाठी ते बोलले. अर्थाचा अनर्थ करू नका. आणि मला हे नका म्हणू, की तुझ्या आता तर चूकच झालीये आणि तू त्याच्यावरती पडदा टाक. मला गरज नाहीये. मी कुणाला घाबरतही नाहीये. चूक झाली असेल तर मला तुम्ही बोलताय आणि माझ्यावर आहे. मला नसेल मान्य करायची तर मी असंही बोलेल, की नाही मान्य करणार. पण झालीच नाही तर मी मान्य का करू? तुमच्यावर आहे, की तुम्ही काय घेऊन फिरताय. माझी पार्श्वभूमी आहे. मी चळवळीतली आहे. मी भाषण करणारी मुलगी आहे. उपमा देणारी मुलगी आहे. तुम्ही एकदम हायपरबोलामध्ये का जाताय? एकदम एखाद्या गोष्टीला अतिशयोक्ती का करताय? एक तर तुम्ही बोलू पण देत नाहीये. वरतून तुम्ही त्या माणसाला बोलणार पण, की तू ह्या गोष्टीचा अर्थ. तुझं काम आहे मला येऊन विचारणं, की तुझा अर्थ काय होता आणि मग तू मला ब्लेम कर. आधीच ब्लेम नको करू. असं होतं ते. तुला ह्यातून असं वाटतंय का की तुला कॉर्नर करण्यात आलंय, म्हणजे बिग बॉस मधून तुला डायरेक्ट एक्झिट तुझी दिली आहे, तर यावरून तुला असं, आणि तू बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्सही घेतली आणि त्यात तू असं एक मुद्दा हे केलायस की विषय संपला नाहीये तर विषय हा सुरू झालाय, तर याच्या मागे काय कारण? आता खरं सांगायचं तर
प्रचंड असे लोक आहेत ज्यांना स्वतःवरती अन्याय झालेलाच कळत नाही. आणि एखादा माणूस जेव्हा अन्यायाला वाचा फोडतो ना, मग असा काही समाज असतो जो त्याला बोलतो की मग तुला कुणी सांगितलं होतं हे करायला, मग तुला कुणी सांगितलं होतं तिथं जायला, मग तो त्याला दाबत असतो. हे बघ, ह्याला क्रांती समजून चला. लोक म्हणतात ती एंटरटेनमेंट आहे, ती जागा याची आहे, कलाकार तिथे जातात. माझा साफ साफ मुद्दा हा आहे, भारत देश संविधानाच्या अंतर्गत चालतो. तर या भारत देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जरी घडतील तर त्या संविधानाला पूरकच ठरतील. मग काहीही हो, अन्याय होतोय, तुम्ही न्यायाची दाद मागताय संविधानाकडे, तुम्ही प्रत्येक गोष्टी संविधानाला धरूनच करताय. मग ती कुठलीही इंडस्ट्री असू, हॉस्पिटॅलिटी असू, कस्टमर सर्व्हिस असू, नॉर्मल जॉब असू, किंवा ही इंडस्ट्री असू, ग्लॅमर जिथे असू, प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही मला असं कसं म्हणू शकता की अरे ती तर एंटरटेनमेंटची आहे आणि तिथं तुझ्यासोबत झालं, तू काय आम्हाला विचारून गेली होती? कुणी कुणाला विचारून काही निर्णय नसतो घेत. पण ज्यावेळेस अन्याय होतो, समाजाला सांगणं गरजेचं आहे, न्याय मागणं गरजेचं आहे, कारण संविधान आपल्यासाठी आहे आणि यालाच चळवळ म्हणतात. बिग बॉस मध्ये जे काही गोष्टी घडतात, याच्या आधी कॉन्ट्रॅक्ट वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्याविषयी काय सांगशील? जेव्हा स्पर्धक हे एंट्री करतात, ते काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात, तर ते कशा पद्धतीने साईन केले जातात, त्यात मुद्दे काय असतात? कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिक असतं, तुम्ही मारू शकत नाही, धमकी देऊ शकत नाही, आणि नॉर्मल पे आणि इतक्याच गोष्टी असतात, बाकी काही नसतं. आणि असं असतं की त्यांच्या ह्याच्याप्रमाणे की आतमध्ये गेल्यानंतर अशा अशा गोष्टी होतील तर तुम्हाला मान्य आहेत का, या नॉर्मल गोष्टी असतात त्यामध्ये. ह्या सगळ्या घटना घडतात, यामध्ये कुटुंबाला तुझ्या काही त्रास झाला असेल तर त्यांनी तुला सहकार्य केलंय का? माझ्या कुटुंबाला काही त्रास नाहीये. व्यक्ती समर्थन. माझं कुटुंब माझ्यापेक्षाही जास्त स्ट्रॉंग म्हण, आणि त्यांचा सपोर्ट. ज्यावेळेस मी बाहेर आली आणि मम्मीचा फोन आला, मम्मी बोलली सॉर्टेड, काही टेन्शन नाहीये, तू स्वाभिमानाने बाहेर आली. आणि मला कुणाच्याच जस्टिफिकेशनची गरज नाही. मग जिथं माझी फॅमिली बोलली, माझी बहीण बोलली की दीदी प्राऊड ऑफ यू, तो एक शब्द माझ्यासाठी खूप झाला. मग तुम्ही मला चुकीचे समजा, तुम्ही मला बरोबर समजा, तुम्ही माझ्या विरोधात उभे राहा, जिथं माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, मग मला काही फरक पडत नाही. पण या गोष्टीतही मी महाराष्ट्राचे आभार मानते की महाराष्ट्राने प्रचंड साथ दिली या गोष्टीत. माझी बाजू समजून घेतली आणि माझ्या बाजूने बोलले. ते संपूर्ण महाराष्ट्र माझ्या बाजूने बोलतो ह्या गोष्टीला घेऊन. तर हा प्रसंग घडला तेव्हा काही आपले टीकाकारही असतात, ट्रोल करणारे, आणि काही समर्थकही असतात. तर हे जे टीका करणारे आहेत त्यांना काय सांगशील? मला फरकच पडत नाही, बस. कोण तुम्ही कुठे बसले तर मला काही फरक पडत नाही, मी बघतही नाही. जो माणूस मला ओळखतो, ज्याला दिव्या शिंदे सरकार कोण आहे हे माहिती आहे, तिचे विचार काय माहिती आहे, तो जर माझ्यावर टीका करतो तर मला फरक पडेल. जो माणूस मला ओळखतच नाही आणि माझ्यापासून 300 400 500 किलोमीटर लांब बसलाय, त्या माणसाचं मी गृहीत धरणारही नाही, कारण तो मला ओळखत नाही, त्याला माझे विचार माहित नाही. टीका करत राहा, मला फरकच पडत नाही. दिव्या शिंदे सरकार, ह्या सरकारच्या मागे काय कारण आहे? तूही तुला म्हणून घेऊ शकते सरकार. आपण संविधानात आहे, आपण स्वराज्यामध्ये आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल दिलं. स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांची इज्जत काय असते, कसा मान सन्मान दिला जातो हे सांगितलं. प्रत्येक मुलींनी वावरलं पाहिजे सरकार म्हणून. मी तर आहे, मला तर दोन्ही वारसे आहेत, त्यामुळे मी तर वावरणार सरकार म्हणून. मी माझे निर्णय घेऊ शकते, मला माझं स्वतंत्र आहे, मी घरही चालू शकते आणि देशही चालू शकते. एखादी मुलगी प्रत्येक ती गोष्ट करू शकते संविधानामध्ये, जी ह्याच्या आधी मुलींना नाही भेटली. तर मी स्वातंत्र्यामध्ये आहे आणि सरकार म्हणूनच वावरणार. तू जे आता मगाशी बोललीस की चळवळ आणि भाषण, ह्या गोष्टींची सुरुवात कधीपासून झाली? ती तर लहानपणापासूनच आहे. तो वारसाच लहानपणापासून आहे. लहानपणापासून घरात आहे, वाचन आहे, मम्मी पण वाचन करते, ती सांगते ह्या गोष्टी आहेत, काही किस्से ती शेअर करते. मग ते रिलेटेड बाबासाहेब असू, छत्रपती शिवाजी महाराज असू, राजश्री शाहू महाराज असू, अण्णाभाऊ साठे असो, आणि माझा सर्कल जो आहे, माझ्यासोबत जो आहे, त्यांना प्रत्येक लोकांचा वारसा आहे. कोणी मला नामदेव ढसाळ सांगतात, कसे त्यांनी जे समजलेत ते. मी तर वाचन करतेच आहे, पण त्यांना काय कळतायत, ते कसे स्वतःच्या माइंडमध्ये ती एक आपण रचतो ना, त्यांनी कशी रचली. नामदेव ढसाळ सांगतात, राजश्री शाहू महाराज सांगतात, बाबासाहेब सांगतात, अण्णाभाऊ साठे सांगतात, सगळं. आणि ज्यावेळेस आपण बोलतो ना एकमेकांमध्ये, मग कळतं की अरे अशा ह्या गोष्टी असतात आणि अशा बघितल्याही पाहिजे. तो वारसा घरातूनही आहे आणि आत्ता रिसेंटली माझ्या पूर्ण सर्कलमध्येही आहे. नामदेव ढसाळ यांच्या चळवळीबद्दल काय सांगशील? आपण मला आतमध्ये ना
तुला आठवते तो किस्सा झालेला शेण टाकण्याचा, आणि सगळं घर माझ्या विरोधात बोलत होतं, आणि त्यांची अशी इच्छा होती की मी ह्या ह्या व्यक्तीला सपोर्ट करावा. अच्छा. तुम्ही डायरेक्ट तलवार चालवू शकता, पण तुम्ही माझ्या खांद्यावरती ठेवली आणि मग चालवली, का तर तुमच्यात हिंमत नव्हती. मग मी पण टीट फॉर टॅट आहे, जसे नामदेव दादा होते. चळवळ प्रत्येकाची आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळी चळवळ आहे. एखादा माणूस सूट बूट टाय घालून फिरतोय त्याच्यासाठी ती चळवळ आहे, एखादा कारमध्ये फिरतोय त्याच्यासाठी ती चळवळ आहे, कारण माझ्या समाजाला ते कधी नाही हे झाले. तर आत्ता बाबासाहेबांच्या जीवावरती जो माज करतोय, जो नामदेव दादांनी सांगितलं की बिंदास्त करा, तो माज दिसलाच पाहिजे. तुम्ही टीट फॉर टॅट असलेच पाहिजे, आणि कुणालाही घाबरायची गरज नाहीये. हा देश तुमचा आहे, या देशाला प्रेम करण्याचा जो तुमचा वाटा आहे, हो बरोबरीचा आहे. आणि नामदेव दादांचं असं आहे की आत्ता जर ते असते ना, खरं सांगते, हे मला खरंच आवर्जून सांगायचं, आत्ता जर ते असते, त्यांनी माझा हात पकडला असं, म्हटलं असं, कोण तो माईचा आले ज्याने तुला असं असं बोलायला मनाई केली, मला घेऊन चल त्याच्यामध्ये. हा असतो विद्रोही, जो कुणालाही नाही घाबरत, आणि ज्याला काही फरक पडत नाही मी कोणत्या प्रस्थापितांच्या विरोधात चाललोय, तो प्रस्थापित किती मोठा आहे, त्याची काय ताकद आहे, मी भिडणार, विषय संपला. हे नामदेव दादा आहेत, आणि ही चळवळ असली पाहिजे. आणि जेव्हा एखादी मुलगी स्वाभिमान पकडते, माझ्यासाठी एक सॉरीची गोष्ट होती, सॉरी बोलले असते, मला त्यांनी घरात ठेवलं असतं, माझा गेम सुरू झाला असता. मी नाही बोलले, मी तिथं पैशालाही किंमत दिली नाही, मी तिथं राहण्यालाही किंमत दिली नाही, मी स्वाभिमानाला किंमत दिली. बाबासाहेब म्हणतात की मी माझे विरोधक हे करल, पण अपमान नाही सहन करणार. म्हणजे मला विरोधक असले चालतील, पण मी अपमान नाही सहन करणार, किंवा मी तो स्वाभिमान नाही गमावणार. मग मी का गमवू, जर माझ्या पूर्वजांनी नाही गमवलाय, ही चळवळ रक्ताने साजली त्यांनी, तर मी का स्वाभिमान सोडू. असे भेटतील खूप सारे. मी सॉरी नाही बोलणार, कारण मी ठाम होते. हीच तर विद्रोह आहे, हाच तर विद्रोह, आणि हीच तर चळवळ आहे. अजून कोणती चळवळ असते मला नाही माहिती, माझ्यासाठी हीच आहे. जेव्हा याच्यामध्ये कन्फेशन रूम मध्ये जेव्हा तुला आणि राकेशला सोबत बोलवलं होतं, तेव्हा बिग बॉसने बाहेर आल्यानंतर जेव्हा तुम्ही दोघं बाहेर आलात, तर बिग बॉसचं म्हणणं असं होतं की तुला माफी मागायची संधी दिली होती, पण तू ते स्वीकारली नाहीयेस, असंही दर्शवण्यात आलं त्या एपिसोड मध्ये. तर याविषयी तू काय सांगशील? कशाची माफी मागू, जर मी माझ्या शब्दांना घेऊन ठाम आहे. तुम्ही पूर्ण क्लिप दाखवा महाराष्ट्राला, आणि महाराष्ट्राला ठरवू द्या की खरंच मला माफी मागण्याची गरज आहे का. मी अजूनही सांगते, एखादा कलाकार आहे, आणि एखाद्या कलाकाराने एखादी गोष्ट केली, तुम्ही त्याला कलाकाराच्याच नजरेतून बघणार ना, की नेत्याच्या नजरेने बघणार. मी भाषण करते, तर तुम्ही मलाही त्या पलड्यामध्ये ठेवलं पाहिजे. तुम्ही मला पोक का करता, आणि का सॉरी बोलू मी तर नाही बोलणार आहे सॉरी, कुठल्याच गोष्टीसाठी नाही. मी माफीच मागितली नाहीये, आणि मागणारही नाही. ठीक आहे, म्हणजे तू तुझ्या मतांवर पूर्ण ठाम एकदम. आहेस. दिव्या, बिग बॉसच्या एका एपिसोड मध्ये तुझं लव्ह ट्रायंगल दाखवण्यात आलंय, याविषयी काय सांगशील? आमची बडबडही दाखवा. असं गाणं लावून नका दाखवू. मी त्याला काय बोलते हेही दाखवा, म्हणजे कळल तो लव्ह अँगल होता, मैत्री होती, की बहीण भाऊ होतो. जेव्हा तो फर्स्ट आलेला ना, मी प्रत्येकाला दादाच बोलली होती, आणि मी त्याला बोलली होती की ओमकार हे ना लोक चिडवतात आणि मला नाही आवडत. तो बोलला तू डायरेक्ट बोलू शकते. तर मी खूप वेळा घरात सांगितलं मला चिडवू नका. ते कसं असतं, मग समोरासमोर जेव्हा व्यक्ती येतो ना, ती एम्बॅरेसमेंट असते, मग बोलू नाही शकत. आपण खेळायला आलोय, ह्या गोष्टी 4 दिवसात कुठं काय असं होतं. काही जण असं प्लॅनही करतात ना, म्हणजे बिग बॉस मध्ये राहण्यासाठी काही जण ती स्ट्रॅटेजी युज करतात. तर असंही म्हणजे प्रेक्षकांचं काही असंही म्हणणं असेल की अच्छा ही लव्ह ट्रायंगल म्हणजे एक शो पुरतं मर्यादित असेल. माझं शो पुरतही नाही, शोच्या बाहेरही नाही, माझं काहीच नाहीये. तो चांगला, मला नव्हतं माहिती की तो त्यावेळेस माझ्यासाठी स्टँड घेईल ताईंच्या विरोधात. तो माझ्यासाठी शॉकिंग होता की त्यांनी इतका छान स्टँड घेतला. तर आता मला सांग, त्यांनी जर माझ्यासाठी ते एक्झाम्पल सेट केले की बघ तू माझी मैत्रीण आहे आणि मी तुझी बाजू मांडलीये. इव्हन ताईला तो जास्त जवळ होता, ताईचं आणि त्याचं जास्त जमतही होतं, पण त्याने माझ्यासाठी स्टँड घेतला. मग माझंही कर्तव्य आहे की मी त्याच्यासाठी स्टँड घेऊ, कारण त्यांनी माझ्यासाठी घेतलाय. मग लोक जर बाहेर हे लोक जर असं क्रिएट करतात आहे की हा तू आणि तो असं तसं, कारण तुमच्या डोक्यात घाण आहे, आमच्या नाहीये. तुम्ही ती घाण आमच्यावरती थोपवताय, जे आम्हाला कुठंच अफेक्ट करत नाहीये, काहीच नाही. आणि आम्ही एकदम होतो, तो मला बोलला चिडवायचंय चिडू दे, रिॲक्टच व्हायचं नाही, विषयच संपला.
चिडवा तुम्ही, काय चिडवायचं, काय तुम्हाला निष्पन्न होते तुम्ही तुमचं बघा. तुम्ही तुमचे जे असतात ना ते काय म्हणतो आपण त्याला, घाणेरडे विचार सॅटिस्फाय तुम्ही तुमचे करून घ्या, आमच्यापर्यंत ते येणारही नाही. दिव्या, तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये असताना बिग बॉस मराठीचं जे ऑफिशियल हँडल आहे त्यावरती तुमच्या बाबतीत पोपटपंची आणि कोंबडी असा उल्लेख करण्यात आला. यावर तुमच्या रिॲक्शन काय? जी मुलगी शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा सांगते, जे की त्यांनाही माहिती आहे की हिचा वैचारिक वारसा आहे, आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या पोस्टच्या खाली तुम्ही कोंबडी टाकताय, की काय इंग्रजी बोलणाऱ्या कोंबडीला, पोपटपंछीला हे मराठी काहीतरी टाकली होती त्यांनी. म्हणजे मी महाराष्ट्रात आहे तर मी मराठी नाहीये का? म्हणजे मी जर इंग्लिशमध्ये बोलते तर मी ब्रिटिश झाले का? आणि महाराष्ट्रात मला असं हे करताय का तुम्ही? आणि एखाद्या मुलीला तिच्या परमिशनच्या शिवाय म्हण, किंवा तिला असं सांगणं की ही कोंबडी आहे किंवा पोपटपंछी आहे, मग हे क्राईम नाहीये का? किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा समाजामध्ये अशी बनवताय की ही इंग्लिश बोलणारी कोंबडी आहे, म्हणजे तुम्ही मला कोंबडी म्हणताय, हा क्राईम नाहीये. आणि मी बोलले ते सगळं असं दाखवलं की अरे हिनी काय बोललं, आणि मग माझ्या इज्जतीचं काय? माझ्या इज्जतीवर नाही आलंय का मग? म्हणजे तुम्ही बाकीच्या कुठल्याच पोस्टवरती असं टाकलेलं नाहीये. घरात मी एकटीच होते का जी इंग्लिशमध्ये बोलत होती? भरपूर जण होती. मग प्रत्येकाच्या पोस्टवरती टाकायचं होतं, इंग्लिश बोलणारा कोंबडा, इंग्लिश बोलणारी कोंबडी. पण हा अधिकार दिला कोणी? नावं नाही आईबापांनी ठेवलेली आम्हाला. दिव्या शिंदे सरकार म्हणून एवढं मोठं नाव आहे जे सगळ्या महाराष्ट्रात आहे, आणि तुम्ही कोंबडी टाकताय मला न विचारता, माझ्या PR टीमला न विचारता. मग हा क्राईम मध्ये नाही जात का? मला खूप इन्सल्टिंग वाटलंय, माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. मग मी त्यांना असं विचारू शकत नाही का की तुम्ही ते काय टाकलं? भलेही तुम्ही पोस्ट डिलीट करा, पण ती पडली आणि सगळ्या सोशल मीडियावरती ती आहे, अजूनही आहे. व्हायरल झाली. हो, म्हणजे एखादा माणूस इंग्लिशमध्ये बोलतोय, तुम्ही त्याला टॅग लावून टाकणार. मग मलाच का लावला? घरात खूप सारे लोक खूप आहेत. जण. असे काही काही ज्यांना तर मराठी पण क्लिअर येत नाही, हिंदी आणि इंग्लिश येते. मग तुम्ही त्यांना काय टॅग देणार आहेत? आणि का नाही दिले मग टॅग, आणि मलाच का दिला? तोही एक प्रश्नच आहे. मी तुझ्या पोस्ट पाहिला बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच्या, तर त्या कमेंटमध्येही मी असं वाचलंय की प्रेक्षक किंवा जे बघणारे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की दिव्याने यांना समर्थन का नाही दिलं, त्यांच्याबद्दलच्या पोस्ट का नाही अपलोड केलं. मला हा मुद्दा प्रचंड हायलाईट करावासा वाटतो. म्हणजे वाटच बघत होते की कोण मला हा प्रश्न विचारते. पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीच्या मागे आंबेडकर हे नाव लागले, आंबेडकर हे नाव लागले, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रचाराची आणि प्रसाराची गरज नाही, असं माझं सार्थ मत आहे. दुसरी गोष्ट, छपरी छपरी लोक येतात आणि हे म्हणतात की तुम्ही ह्यांना वोट द्या, तुम्ही त्यांना वोट द्या, ह्यांना समर्थन करा, त्यांना समर्थन करा. किती लोक तुमचं ऐकतायत? ज्यावेळेस मी बोलेल आणि जेव्हा एखादा वर्ग ऐकणार माझं, त्या लायकीची मी आधी स्वतःला बनवणार, आणि मग एखाद्याबद्दल मी हे सांगणार समाजाला की तुम्ही ह्यांच्या बाजूने उभे राहा. आता मी माझं तयार करतीये की बाबा 4 लोकांना माझे विचार पटावेत, त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा, आणि मग मी माझं सांगणार की तुम्ही ह्या व्यक्तीला समर्थन दिलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना कुठल्याही समर्थनाची गरज नाहीये. मी त्यांची मुलगी आहे, आणि बाप ऑलरेडीच मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, आणि मी बापासोबत नेहमीच उभी आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांसाठी नेहमीच उभी असणार आहे, कारण आम्हाला स्वाभिमानही आहे, अभिमानही आहे. त्यांनी फक्त हाक मारावी आणि आम्ही आमचं सर्व स्वी त्यांच्यासाठी असणार आहे. मग मी कुठेही असू. पण कसं असतं, तुम्ही स्वतःची लायकी बनवा की तुम्ही जेव्हा एखाद्या समाजात शब्द टाकताय तो शब्द पूर्णच झाला पाहिजे. तुम्ही आधी स्वतःची लायकी बनवा आणि मग तुम्ही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही येणार, समाजाला बोलणार, अरे हे कर, अरे ते कर, आमकं कर. तू काय करतोय? आधी तुला काय करायचंय? मला असं नाही होणार, तर मला आधी ते बनवू दे की बाबा मी जर एखादा शब्द टाकतेय तो शब्द पूर्णच झाला पाहिजे. आणि बाळासाहेब म्हणजे प्रेम आहे, श्वास आहे. आंबेडकर घराणं म्हणजे श्वास आहे. भले मी पोस्ट नाही टाकत आहे किंवा मी कधी असं नाही टाकलंय की ह्यांचा हे करा, मला वाटतं त्यांना गरजच नाहीये. माझ्यासारख्या व्यक्तीने त्यांचं प्रचार प्रसार करा हे समाजाला सांगणं, समाज ऑलरेडीच त्यांच्या पाठीशी आहे, आणि मला समाजाला सांगण्याची गरजच नाहीये की तुम्ही बाळासाहेबांना सपोर्ट करा. कारण घरात छोटे छोटी जी लेकरं आहेत ना, त्यांना सुद्धा माहिती की बाळासाहेबच आहेत, बाकी कुणीही नाहीये. तर मग मी सांगण्याचा काही अर्थच येत नाहीये, हे लोकांना कळतच नाहीये. तर वाद असोत किंवा यश असो, प्रत्येक अनुभव माणसालाही शिकवून जातात. तर दिव्या शिंदे, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, तुमचं स्पष्टपणे मतही मांडलं, त्याबद्दल तुमचे आभार.
जय भीम, जय शिवराय. तर तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.